ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठीचा जो GR काढला, ज्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो GR आहे त्याला छगन भुजबळ आणि समता परिषदेने तो विरोध केलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज दादा जरांगे पाटील आहेत। दादा, खरं तर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा जो GR काढलेला आहे त्याच्या विरोधात जवळपास 8 ते 9 पानांचं पत्र लिहिलेलं आहे आणि त्या विरोधात तक्रार केलेली आहे। त्यांचं असं मत आहे की हा GR एकतर रद्द करावा किंवा त्यातील ज्या काही अडचणीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काढून टाकाव्यात आणि मराठा आंदोलनाने जो दबाव निर्माण केला त्याच्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे। नाही, मुख्यमंत्री ऐकणार नाही आहेत, कारण तो हैदराबाद गॅजेटियरचा महसुली पुरावे सरकारी दस्तऐवजी त्या आधारावरती तो काय मराठ्यांसाठी असे उठले आणि त्यांना जसं आरक्षण दिलं OBCला तसा GR काढलेला नाही आहे। तो पुराव्यानिशी GR काढलेला आणि फडणवीस साहेब ते कधीच रद्द नाही करू शकत। आणि त्याचं ऐकून तुम्ही त्याच्यात हेरफारसुद्धा नाही करू शकत एका शब्दाची सुद्धा, आणि ती करायची सुद्धा नाही। आणि आम्हाला मराठ्यांना तेवढा विश्वास आहे आता शेवटचा फडणवीस साहेबांवरती, विखे साहेबांवरती, एकनाथ शिंदे साहेबांवरती, की आता पुन्हा ती आता मराठ्यांशी उलटणार नाही। बेमानी हा शब्द पुन्हा फडणवीस साहेब त्यांना लागू नाही देणार आता। नसतं राजकीय करिअर अवघड आहे, मग उद्ध्वस्त होणार सगळ्यांचं, 100% उद्ध्वस्त होणार। आम्ही नाही सोडणार मग, कारण आम्हाला 40-50 वर्षे लागले ही GR काढण्यासाठी। सातारा संस्थांचा, बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि हैदराबाद स्टेटचा। आता कुठंतरी आमच्या पोरांचं आता कल्याण होणार आहे, मराठा समाजाला आता आरक्षण मिळणार। त्याच्यात तुम्ही त्याचं ऐकून काही करणार तर आम्ही सोडणार नाही। पण आम्हाला खात्री आहे आता फडणवीस साहेब आता नाही करत, कारण नोंदी आहेत म्हणल्याच्यानंतर आरक्षण मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आता मिळणार। कारण नोंदी म्हणल्याच्यानंतर तर मुख्यमंत्री साहेबाला द्यावाच लागणार, त्यात काही दुमत नाही। म्हणून मी मराठा समाजाला हमेशा सांगत असतो, 4 जण याचे त्याच्या तळवे चाटणाऱ्यांचं, गैरसमज पसरवणाऱ्यांचं ऐकत जाऊ नका। शेवटी आपण गरीब येतं आणि गरीबालाच गरीब मोठा करावा लागणार आहे। श्रीमंत मराठ्याला काही गरज नाही गरीब मराठीची, त्यांचं ऐकून गैरसमज करायचा नाही, कारण ते किती हुशार आहेत आपल्याला माहिती आहे। ते जर हुशार असते तर 40-50 वर्षे लागले नसते आणि इतक्या दिवस ते नुसते अभ्यासकच म्हणून राहिले, त्यांनी काहीतरी दिलं असतं। आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं आहे, तो म्हणजे ह्यो GR इतका पक्का आहे, याच्याहून एवढ्यावरून लक्षात घ्या की त्याला रातदिवस झोप येत नाही। याचा अर्थ मराठ्यांचा GR पक्का आहे आणि 100% मराठी आरक्षणात जाणार आहे। जरी 4-2 शब्द काही त्यात असतील तर आपण सरकारकडून शब्द घेतलेला आहे सुधारित GR काढण्याचा, त्यामुळं लढायला हटायचं नसतं। छत्रपती शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा, विचार डोळ्यासमोर सगळ्यांनी ठेवा। छत्रपती शिवराय एकदाच किल्ला जिंकला आणि लगेच स्वराज्य स्थापन झालं असं नाही। 45 वर्षात आणि स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्षात जे झालं नाही ते आपण 2च वर्षात केले। 3 कोटी मराठी आरक्षणात घातले। आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात घातला आहे। साधी सोपी गोष्ट नाही। एक GR काढायला तुम्हाला जर इतके वर्ष लागू शकतात तर मग GR सोपा नव्हता हे मराठ्यांनी समजून घ्या। वारंवार लढावं लागणार आहे आणि लढायची वेळ आली तर लढायचंच। हे नाही का लढत येवल्या ते वारंवार लढतात ना। मग मराठी काय एकदाच मुंबईला गेले की लगेच लढायचं संपलं, एकदाच अंतरवली गेली लढायचं संपलं, असं होत नाही। मी 22 वर्ष झालं लगातार लढतो आहे तुमच्या लेकरा बाळाचं, मराठा समाजाचं कल्याण व्हावं म्हणून। तुम्हीसुद्धा समाजाचं कल्याण व्हावं म्हणून घराघरातल्या मराठ्यांनी पुन्हा पुन्हा लढायचं। हाक दिली की करोडो मराठी येतात, म्हणून तर मी त्यांना विजय देऊ शकलो। इज्जत नाही घालवली, समाजाची इज्जत वाढवली, प्रतिष्ठा स्वाभिमान वाढवला, आणि हे समाजानं समजून घेणं गरजेचं आहे। हाक मारलं की निघायचं। लोक सांगतात नाही ऐकायचं, किती वाऱ्या एकत्र यावा बाबा, आत्ताच मुंबईला गेलतोत, आत्ताच आलोत, काही हाताला नाही लागलं, तो म्हणला म्हणून आपण थांबायचं का? तर अजिबात नाही। हाक मारली की लगेच बाहेर चला म्हणायचं। मराठ्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे, पोराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। हाक दिली ना एकत्र या आणि चला लगेच निघा, सोडा हातातले कामं। इतका तत्पर आणि कडवट धाडशी बनायचं, लगेच निघायचं। आत्ताच गेलो तो परदिशी आणि मग पुन्हा काय जो आज लगेच बोलवलं की निघाला। इतकं मराठ्यांनी कट्टर व्हायचं। ते एकत्र येतात म्हणून त्यांना आरक्षण मिळालं।
आपण एकत्र एकदाच येतो म्हणून आपल्याला मिळालं नव्हतं. आता सातत्यानं आपण एकत्र आहे, 2 वर्ष झालं तर आपल्याला मिळालं. तुम्ही आणखी नाही पुढं जसं जसं लढाई करावं लागते आणि तसं तसं समाज एकत्र येत राहा, तसं तसं यश पादरात पडत, अपयश कधीच पडणार नाही. आणि मी आहे तोवर तुमची हार कवाच होऊन देत नाही मराठीची. हां, विजयच तुम्हाला कवा. फक्त तुम्ही गरीब मराठ्यांनी, मी गरीब मराठा आहे, मी सांगन ते तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही सांगताल ते मी ऐकणार, ह्या भूमिकेत आपण राहिलो की आपण गरीब मराठी श्रीमंत केले म्हणून समजायचं. मग श्रीमंताची गरज नाही पडणार तुम्हाला कधीच, त्यांच्यापुढे हात पसरायची गरज नाही लागली. एवढा संदेश आहे माझा. वारंवार लढावंच लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर निघावंच लागणार आहे. तुम्ही म्हणताना आत्ताच निघालो होतो तर कसं, असं चालत नाही. मग अशाने विजय होत नाही. आपल्याला हे जे आता टिकून धरायचं, याच्यासाठी पुन्हा पुन्हा वेळ पडली तर बाहेर पडावं लागेल. हे TV 9च्या माध्यमातून मी जबाबदारीनं मराठा समाजात सांगतो. GR निघाला मग जबाबदारी संपली, झोपले घरी. आपला GR निघाला ते आडं पडायला लागले, आपल्या समाजाचं वाटलं व्हावं मराठ्याचं म्हणून. आणि आपल्या पुढं ध्येय काय पाहिजे, आता आम्ही GR काढला, आता आम्ही मराठ्याला आरक्षण मिळूस तर मागं सरकणार नाही. ते वाटलो करतोय ना समाजाचं यावल्यावाला, आम्ही मराठ्याचं वाटलो नाही होऊ देणार. ही प्रत्येक मराठ्यांची भावना पाहिजे. ही TV 9च्या माध्यमातून मी महत्त्वाचा संदेश मराठा समाजाला सांगतो. असं नाही मुंबईला गेलो GR आणला, पण आता पुढच्या प्रक्रियेसाठी एकत्र राहावंच लागणार आहे. म्हणून सावध राहायचं, कधी पण हाक मारले की निघायचं. भुजबळ असं म्हणतायत की हा जो काही GR काढलेला आहे तो परस्पर काढला गेलेला आहे, मला याबद्दल कुठलीही कल्पना दिली गेली नाही, अशा पद्धतीची भूमिका. अरे तुला कल्पना द्यायला गाचपाण्या तू काय बाप आहे का सरकारचा, का तू राष्ट्रपती आहेस? तो कोण आहे रे? तिथं मुख्यमंत्री आहे, संविधानाच्या पदावर बसलेले. तिथं एकनाथ शिंदे साहेब आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, संविधानाच्या पदावर बसलेले आहेत. तिथं अजितदादा पवार आहेत, संविधानाच्या पदावर बसले. तिथला प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टर हा संविधानाच्या पदावर बसलेला आहे. ते येतं आणि ती येडे आणि तुला शान आहे होय, त्यांना अक्कल नाही, तुला लई एकट्याला अक्कल आहे होय. तुला विचारायला का तू बाप लागून गेला काय सरकारचा? तो ह्या म्हणण्यावर कायदा चालवायचा काय आता सरकारने? तू म्हणशील तसं मी तू वेटीच धरा लागला काय सरकारला एकटा? फडणवीस साहेबांनी याला जेलला फेकलं पाहिजे नाही, डाग लावीन हे सगळ्या सरकारला. मराठ्यांचं आणि सरकारचं चांगलं व्हायला लागलं आहे, हे होऊन देणार नाही. आणि मग तुमचं नुसतं OBC जेव्हा भागत नसतं हे पण ध्यानात ठेवा. मग मराठी हे बी ते विचार करणार आहेत उद्या. मग तुम्ही त्याच्यासाठी आमचा GR बदलिला ते एवलेवलेच ऐकून किंवा त्याच्यातले शब्द बदलिले तर मराठी म्हणणार आहेत त्याचं ऐकता काय तुम्ही? आणि आमच्या मराठीचं वाटोळं करता. मग घे OBC घे हिंड मग तू एकटात. ही परिस्थिती फडणवीस साहेब आता येऊ देणार नाहीत. त्याच्यात विखे साहेबांनी जबाबदारी घेतलेली, सामंत साहेबांनी पण घेतलेली. त्याच्यामुळं ते जबाबदारीनं काम करतील. विखे साहेबाला संधी आली ते 100% मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला आरक्षण देणार, त्याचं ऐकणार नाहीत. आणि हे काय बाप नाही लागून गेला याचं ऐकायला, याला काय येतं काच पाण्याला? राजकीय पदं घेतो, मंत्री होतो नुसतं झोपवतो आणि मला नाही विचारलं म्हणतो तू काय मालक आहे काय? तो आहे म्हणावर काय ते चालायचं हो रे? तो कोण लागून गेला असा? तो काय घटना समितीचा सदस्य का काय एखादा? कले मागासवर्ग आयोगाचा एखादा बारा अध्यक्ष होता, तुला लईच ज्ञानी 1.5 छटाक पुस्तक वाचितून ज्ञान शिकतो सरकारला लोकांच्या जीवावरती. सरकारने अजिबात त्याचं ऐकून आमच्या मराठ्यांचा वाटोळा करायचा नाही, नसतं तुम्हाला परिणाम भोगायला लावीन. मग त्याचं ऐकून आमची एक बी शब्द बदलला नाही पाहिजे. त्याचं ऐकून अजिबात कुठलंच हे करायचं नाही. आणि कोर्टातसुद्धा लक्ष घालायचं काम सरकारचं आहे, GR टिकवणंसुद्धा काम सरकारचं आहे. मराठ्यांशी आता बेमानी दगा फटका पाहिजे नाही आम्हाला. आणि त्याचं ऐकून तर अजिबातच नाही पाहिजे. त्याला फडणवीस साहेबांनी जेलला टाकणं गरजेचं आहे. नसता तो विनाकारण विस्कळीत करीन सगळं सरकार. आम्ही तर ऐकणारच नाहीत. मग आता मुंबईत GR घेतला, तिथून पुढच्या लढाईलासुद्धा मराठी तयार आहेत. तुम्ही नुसतं GRला काय करा, तुम्हाला महाराष्ट्र बंद टाकलेला मराठी दिसतील. एक बी रस्ता सुरू ठेवत नाहीत राज्यातला कुठलाच. तुम्ही इतके लेचे पेचे कमजोर समजू नका मराठ्याला. मुंबईला गेलो GR घेतला, पण पुढची प्रक्रियेसाठी आम्हाला सारखं जिवंत राहणं, ॲक्टिव्ह राहणं, सावध राहणं गरजेचं आहे. आणि ते मराठ्याने राहिलंच पाहिजे. मग मुंबईला गेलो ते आणि मग लगेच थांबलोत का? छत्रपती शिवराय एक किल्ला जिंकला, काय इतिहासाचा विचार घेतला मग आपण? लगेच दुसरा घेतला, तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. असे शेकडो घेतले, शेकडो वेळेस लढाई केल्या. आपण आत्ताशी 2 वर्ष झालं लढतो. 2दाच मुंबईला गेलो तर आपण एवढं मोठं यश दिलं आहे. एकदा कायद्यात बदल केला सगळ्या सोयरीच्या अधिसूचनेसाठी आणि दुसऱ्यांदी GRच आणला डायरेक्ट. ही शेवट आहे GR म्हणजे, याच्या पुढं काही नाही आहे. पण इथून पुढच्या प्रक्रियेसाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल. असं म्हणून नाही चालणार. मग मुंबईला गेलो तर आता झालं आपलं सगळं, झालं ना सगळं.
पण पुढं अडचणी येऊ नये जे आरमध्ये, म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला आपली ताकद आणि शक्ती एकजुटीची मराठ्यांना पुन्हा दाखवावं लागतं आणि मग हे ठेप्याला येते. नुसता घरात झोपलो काढला जी आर असं होत नसतं. याच्या तोडीस तोड याला उत्तर द्यावं लागणार यावल्यावाल्याला. आणि मराठी सज्ज आहेत माझे, काही अडचण नाही, हाक मारली घेतात, त्यांना माहिती आहे 1 महिना 15 दिवसाला एकत्र यावंच लागतं. त्याशिवाय समाजाची इज्जत वाढणार नाही, प्रतिष्ठा वाढणार नाही, लेकराबाळाचं पोराबाळाचं कल्याण त्याशिवाय होणार नाही. वारंवार हाक मारली ते बी हाताला काम फेकून देते आणि दिसन तुम्हाला थोड्या दिवसात. जर सरकारने काही केलं चपडप तुम्हाला महाराष्ट्रातले 7 करोड मराठी आता रस्त्यावर दिसते. आता रस्त्यावरचीच लढाई होणार. खरं तर प्रकाश आंबेडकरांनी आता वेगळीच भूमिका घेतली. ते म्हणतात की ओबीसींचं जे शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण जे आहे ते गेल्यातच जमा आहे, त्याने आता सावध राहिलं पाहिजे. आणि दुसरीकडे ते असं म्हणतात की जर का मंडल आयोगाला चॅलेंज करायचं असेल तर 13 बेंचचं जे सरकार होतं त्यांनी ते मान्यता दिलेली. आता ते 15 बेंचचं कोर्टाचं जे बेंच आहे न्यायाधीशांचं सर्वोच्च न्यायालयातल्या, त्यांची गरज असणार आहे असं ते म्हणतात. काय ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. त्यांच्याबद्दल मी कधी बोलत नाही, बोलणार पण नाही. पण त्यांना एक सांगतो, आज तुम्ही सगळ्या जाती धर्माला सारखं धरलं पाहिजे, या भूमिकेत आपण असावं. बाकीचं तुमचं तुम्हाला लक लाभ. तर होते मनोज जरांगे पाटील. यांच्या मते छगन भुजबळ हे सरकारचे बाप नाही आहेत, फडणवीसांनी त्यांना जेलमध्ये टाकावं अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे यांनी केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन हलचल निकमसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतर्वलयसाठी जालना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.